माऊलीच्या दिंडीत जातात कितीतरी लाखोने लोक, तारकेश्वर गडावरच्या दिंडीत जातात बाबांबरोबर कितीतरी लाखोन, आणि आपल्यासारखे नाही, आपल्यासारखे नाही. आपल्याकडे एक गाडी आहे, तिला टेकाडाला लावा लागत, चालू होत नाही ती. बोंद पडल्याला बोर आहे, त्या ट्रॅक्टरला काड्या लव 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 टर वाजत आहे. ते ट्रॅक्टर आणलेले ते बँकेवालीने उडू नये म्हणून ऊसाच्या काठात लावले, तिरी बघतात त्यात तिकडं. आपल्यासारखे नाहीत महाराज. अब्जाधीश माणसं माऊलीच्या दिंडीत जातात, ज्यांचं बेड झोपायचं ते सोफा आहे का, 1-1 कोटीच आहे. झोपायचं नुसतं अंगावर पांघरायचं येगळच. आपण म्हणतो माझ्याकडे एवढं मोठं आहे, मला ताट नाही दिलं, खाय ना इथं. इथं उंटाच्या मधावर येऊन पाणी चाललं, शेळी म्हणते माय आळ आपल्या भेजत्यान का. महाराज अब्जाधीश माणूस आहेत, दिंडीत जातात, ज्ञानोबा तुकोबारायांचा जय घोष करतात. पण पाऊस आला ना ट्रकी खाली घुसतात. याच्या करता केली जाते त्याचं नाव दिंडी. ऍडजस्ट कर, तुम्हाला किती ऍडजस्ट करता येतं, तुम्हाला परिस्थितीला कसं सामोरं जाता येतं. आणि ज्याला परिस्थितीला सामोरं जाता आलं त्याला भगवान प्रभू रामचंद्रजी कळाले. मग तुका म्हणे कसं जसं असं तसं काय केलं वारकऱ्याला जेवायला, दूध आहे का दूध, घेणं देणं कंदी लावून येणं, येड्याच्या खिशाला 4-4 पिणं. जगणं कळणं महत्वाचं आहे, याच्या करता पहिलं चरण आहे महाराज. सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा. सिरसाट महाराज सदा नाम घोष जय हो करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा. हरि
वाडीचे येत आपले सिरसाट महाराज, त्यांचा डॉक्टर ब्लॉकेज निघून गेलं त्यांचं, आहे की नाही बाबा? बाबांचा कृपा आशीर्वाद आहे, बाबांचाच आशीर्वाद आहे बाबांचा, एवढा मोठा आशीर्वाद. वेदांत वाचास्पती, वाचा सिद्धी बाबांना. या ठिकाणी 46वा नारळी सप्ताह, ज्या महात्म्यांची वाचा सिद्धी होती त्या महात्म्याची सेवा करणारे महात्मे आपल्या तिथे येतात. यांची सर्व धर्म समभाव शिक्षण सर्वांना दिले. बोला सर्व भाव समभाव शिक्षण सर्वांना दिले. सर्व धर्म समभाव शिक्षण सर्वांना दिले. सर्व धर्म समभाव शिक्षण सर्वांना दिले. पशु हत्येला बंदी गोरक्षण तपस्वी हे भले. 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 भगवान गड ही कीर्ती जोवर. भगवान गड ही कीर्ती जोवर. बहिनीनाथ गड कीर्ती जोवर. तारकेश्वर गड कीर्ती जोवर. चंद्र सूर्य नभा जोवर. चंद्र सूर्य नभा ओवाळू आरती माझ्या भाऊ आणि बाबा. ओवाळू आरती माझ्या नारायण बाबा. संत नारायण बाबा की काय अलौकिक आहे महाराज, म्हणतील ते होत होत. आणि आता आम्ही किती बाबा लोक एकत्र येऊन जर आलो आणि म्हणलो तुमचं वाटुळ होईल, होईन का? आमचं जाऊ द्या, पण काही काही बाबांच्या नादी नका लागू बर का. हे सहज बोलणे हितोपदेशन करून सायाचं शिकविते. सहज ज्यांचं बोलणं चालणं ज्यांचं सहज आहे त्यांना खवडळूही नका. हो महाराज, काही काही संताच्या शापामुळं आजूक बी काही काही घरामध्ये हुशार पोर जन्माला येत नाही, आले तर आमचं काय नाही, आम्हाला आमचा शाप नाही लागायचा. पण काही महात्मे आहेत ना, ते शाप तर शक्यतो कोणाला देतही नाही, तळतळतही नाहीये. अशा महात्म्यांमध्ये हे महात्मे बाबा असे महात्मे आहेत. आणि त्यांच्यामुळं आज आपण आहोत आनंदाने. आईला आई, बाईला बाई म्हणायला शिकवणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. आता तुम्ही आम्हाला कपड्यामुळं डिमांड देता का कशामुळं? म्या एक बाबावणी दिसतो का बाबा आई? काय वाटत तुम्हाला? बोला गड्या तुम्हीच. आता मी काय आरती करून घेत नाही गड्या मै बी. बाबावणी दिसतो का बाबा आहे? हे माझं बाह्य स्वरूप आहे. पतिव्रता दिसणं महत्वाचं का असणं? दिसणं महत्वाचं नाही, असणं फार महत्वाचं. वारकरी दिसणं महत्वाचं का असणं? नाही तर आम्ही कपडे घालायचे महाराजाचे. कपडे कोणते, लफडे कोणते?
तुम्ही कपड्यावर बी जाऊ नका बर का. शुद्ध ज्याचा भाव झाला महाराज, आणि हा भाव शुद्ध होण्याकरता सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. चित्ताला समाधानाची प्राप्ती प्राप्त होते, आनंद होतो, समाधान स्वानंद प्राप्त होत असतो. मन प्रभावशाली होत असतं नामस्मरणाने, आणि मन प्रभावशाली झालं का अशक्य ते शक्य करण्याची ताकद त्याच्या विचारात येत असते, कृतीत येत असते. महाराज इति नाम परमार्थ, त्याचंच नाव परमार्थ. शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद आपल्या लेकरात यावी, याच्याकरता आपल्या लेकराचं मन आणि बुद्धी प्रभावशाली असावी. नाही तर आपले लेकरू गहू प्यारला ना आपण म्हणलं जाय दारीवर लई वाजत, काहीच करू शकणार नाही. आपण म्हणलं ना आता तू चांगलं मार्क पडे, जातो नगरला शिकायला, वाटत मला. बरं राहिलं 10 वर्ष नगरला राहिलं शिकायला, बाबा तिथं शिकलं नाही, काहीच नाही, काहीच नाही, नुसतं बापण टाकलं शिकायला. पिक्चर बदलला का तिथं पिक्चर पाहायला जायचं सर. ते आम पुरी पाहिल्या का याचा नंबर काय सांगाड्या, अरे बाबा काय भारी दिसते बाबा. अयो 10 वर्ष याच्यातच हिंडले आणि पुन्हा आले. कोणतं गाव आपलं? पांगरमनला आले पुन्हा. आणि पांगरमनला आले तर लोकांनी विचारलं आबा तात्या तो पोरग 10 वर्ष पुण्याला होता, आता काय करतं? ते म्हणे कांदे लावायचा टोळ्याचा मुखदम आहे. ते छकीला काय कळलं आता. आणि मग येणे सुखाता त्यांनी आबाता त्यांनी त्रिंबक आपणी खाबोता त्यांनी येणे विचारलं म्हणे तो पोरग 10 वर्ष काय करीत होतं? ते म्हणे नुसतं पुण्याला राहिलं, नुसते संडासचे खड्डे भरिले, नुसतं खाणे कान हागणे का, खाणे कान ढराढर हागणे का. आणि वर्षातून 2दा तर ती गाडी बोलायची उपसायला, महिला उपसायला. काय केलंय पोराने तुमच्या? आणि पोरगी टाकली सिंहगडला, टाकली साताऱ्याला. आणि तिनं क्लास करायला पाहिजे का नाही, शिकायला पाहिजे का नाही, हे नाही ते नाही, नुसती तिथं गेली. ते बुलेटवर आलेलं पोरग किती भारी दिसतं. अगं आज तेरे बिंजिया नाही लागे मारा राजा, आणि दिल बेत नाही डोलीले क्या आजा. हे जर केलं तर आईनं बापाने तुम्हाला जो गोल्डन चान्स दिला, हा गोल्डन चान्स ज्या लेकराला सर सांभाळता आला ना, समजायचं धन्य माता पिता याची. समजायचं नाही तर नाही. माय बापांनो अहो कितीतरी पोरं संपलेत, कितीतरी पोरी संपल्यात, जायला लागल्यात. ऑनलाईन असे क्राईम आहेत, 150 रुपयावाली 150 रुपयाच्या रिचार्जवारी पुरी पळून गेल्यात आपल्या. 70 रुपयाची सेंटची बाटली कोणीतरी घेऊन दिली आणि ती म्हातारीवर केस करायला गेली. किती प्रभावशाली आहोत आपण. आणि ज्या घरामध्ये नामस्मरण आहे, ज्या घरामध्ये चिंतन आहे, पण आवडीनं बरं का, रामाचं नामस्मरण घ्यायचंय ना, भगवंताने काय केलं हे आठवून जर तुम्ही नामस्मरण केलं तर त्याचा प्रभाव तुमच्या जीवनामध्ये वाढत असतो. नाही तर नाही. माय बाप सप्ताह आता आलेत ना, सप्ताहाला कशासाठी? आपण रात्री काय कीर्तन सांगितलं नाही. रात्री काय होतं पंक्तीला वय, पंक्तीला काय होतं? आपण म्हणलं लापशी कडी भात, लापशी तोंडात फिरती भ. अहो सप्त्याचं आमंत्रण असून लोक येत नाही. आणि जिथं आमंत्रण नाही का, बोकडेचं आमंत्रण नाही तर तेव्हा नाही नाही मी सरला सनन, नाही तर मला जिगरी देव. अरे तो जिगरी सर, हे घरातून खिशेतून कांदा लिंबू टाकून येत. काय खावं याचं भान ज्या घराला आहे त्या घराला नामस्मरण कळालं माय बापांना. म्हणून सदा नाम घोष
करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. आणि पुढच्या चरणात सांगितलं महाराज दुसऱ्या, सर्व सुख लालो सर्वाला सर्व सुख लालो सर्वाला गुरुजींचा शिष्य आहे बरं का ते. हं? हनुमान हनुमान महाराज आज पळे, पण त्याचं नाव हनुमान आणि आडनाव आज पळे महाराज. हनुमानच आज पळ राहतो हाय का, पण अतिशय चांगल्या प्रकारचा गुरुजींनी जे विद्यार्थी तयार केले महाराज, हे आचरण शुद्ध विद्यार्थी तयार केले अतिशय आणि वेगळ्या प्रकारचे महाराज. हे काय भव्य दिव्य काय देखणं तुम्ही निर्माण केले महाराज. किती मोठे आहे ते. जंगल में मंगल है, नामस्मरणाने चिंतनाने कौतुक करावं तेवढं थोडंच. काय भारी मंडप आहे. तिथून एंट्री पासून काय मस्त केलं. इकडं शामियान उभा केला. इथं अतिशय बाबांची काय सुंदर अशी सोय त्या ठिकाणी तुम्ही ग्रामस्थांनी केली. द्यावेत तेवढे धन्यवाद. थोडे